132 आमदार निवडून आल्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री होणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन घेण्यासारखं काहीच नाही. एक लक्षात घेतलं पाहिजे की शिंदे साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले त्यावेळेला सगळ्यांना वाटत होतं की फडणवीस मुख्यमंत्री आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री. परंतु शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले. फडणवीसांनी सांगितलं मी लांब राहून बाहेर राहून काम करीन, परंतु त्यांना दिल्लीवरून आदेश आला की नाही तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून काम करायचंय. फडणवीस साहेबांनी ती सुद्धा नाही म्हटलं तर एक प्रकारची अवहेलना असते, पण ती त्यांनी सहन केली पक्षाचा आदेश म्हणून आणि पूर्णपणे 100% त्यांच्या त्या कामाला त्यांनी झोकून दिलं आणि महायुतीला प्रचंड बहुमत मिळवून देण्यामध्ये रात्रंदिवस त्यांनी काम केलं. त्यामुळे बाकीचे प्रश्न जे आहेत हे आता इथे निर्माण होत नाही. किंबहुना सर्व मागासवर्गीय आणि ओबीसी त्यांचे अधिकारावर कुठेही गदा येऊ नये म्हणून निश्चितपणे जे आहे फडणवीस साहेबांनी जे आहे सहकार्य केलेलं आहे, मदत केलेली आहे, शक्ती पाठीमागे उभं केली आहे. म्हणून तर त्यांना जे आहेत काही लोक जे आहेत प्रचंड टार्गेट करतायत. आपण पाहिलं ते होऊ नये म्हणून सगळे निरर्गल जे आहेत सुरू आहे. पक्षावर गदा येऊ नये म्हणून काम केलं.